कारवाई केली जाईल। लक्षवेधी क्रमांक 4 अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 4 अध्यक्ष महोदय, 5 मार्च रोजी दहशतवादी विरोधी पथकाने सोलापूर येथील अक्कलकोट रोडच्या MIDC मध्ये जगदंबा महिला रेडीमेड या युनिटमध्ये रेड टाकली आणि त्या ठिकाणी बांगलादेशी 12 नागरिक आढळलेले आहेत। अध्यक्ष महोदय, ही गारमेंटची संस्था आहे। ही संस्था अंध आणि दिव्यांगासाठी बचत गटाच्या महिलांच्या अंध आणि दिव्यांगासाठी प्रचलित आहे, रजिस्ट्रेशन आहे आणि ह्या संस्थेमध्ये हे 10-12 लोक आहेत। मला असं वाटतं की अंध आणि दिव्यांगासाठी जर संस्था असेल तर त्यांना सरकारने भरपूर मदत करावी, त्यांना अर्थसहाय्य करावं, पण त्या नावाखाली जर चुकीचं काम करत असतील, असे जर बांगलादेशी तिथे येऊन तिथं वास्तव्य करत असतील, त्यांना ही संस्था संरक्षण देत असेल तर या संस्थेची चौकशी करून अंध आणि दिव्यांगाच्यासाठी काम करत असेल 100% संरक्षण देऊ, त्यांना अर्थसहाय्य, पण नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का एक। तसंच विमानतळाच्या बाजूला, जसं या ठिकाणी अक्कलकोट विमानतळाच्या बाजूला गेल्या वर्षभरापासून, सोलापूर विमानतळाच्या बाजूला गेल्या वर्षभरापासून अनेक लोक अचानकपणे येऊन तिथं राहिलेले आहेत। मला असं म्हणायचं आहे की जर खरंच जर त्या ठिकाणी एवढी गर्दी झालेली आहे तर मला असं वाटतं की त्याही ठिकाणी बांगलादेशांचं वास्तव्य असू शकतं। मला असं वाटतं की त्या ठिकाणचे अतिक्रमण असतील, ते अतिक्रमण सुद्धा तुम्ही हटवणार का आणि त्या ठिकाणच्या बांगलादेशीच्या जे नागरिक आहेत त्यांची सखोल चौकशी करणार का। तसंच कनबस तालुका दक्षिण सोलापूरमध्ये सुद्धा 20 ते 25 मतदार असे सापडलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य नाही, त्यांचं गावात नाव नाही, तरी पण मतदार यादीमध्ये नाव आहे, ते दक्षिण तालुक्यात आहे। मला असं वाटतं मंत्री महोदय, आपण या मतदारसंघातल्या कनबस गावच्या 20 ते 25 नागरिकांची सखोल चौकशी करून त्यांची मतदार यादीची चौकशी करावी। याचबरोबर मला असं वाटतं की जे अनेक लोक बोगस कार्ड घेतात, आधार कार्ड घेतात आणि ते मतदानामध्ये घेतात, मला असं वाटतं की गेल्या वर्षभरामध्ये ही प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवली गेलेली आहे। ह्याची सुद्धा मला असं वाटतं की जिथं असे बांगलादेशी येऊन बोगस आधार कार्ड घेऊन, कुणाचा तरी स्थानिक लोकांचा आधार घेऊन त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव नोंदवतात आणि तेच लोक परत आपल्याला त्रास देतात। म्हणून माझी विनंती आहे, खरोखरच अशा नागरिकाला, बांगलादेशी नागरिकाची मतदार यादीतून नाव वगळणार। अध्यक्ष महोदय, सोलापूर जिल्ह्यामधील MIDC मध्ये या ही संस्था खरं तर शिवणकाम वगैरे अशी लहान सहान बचत गटाच्या मार्फत काम करत असते आणि हे जे कोण लेबर्स आले होते ते कॉन्ट्रॅक्टर्सच्या मार्फत आले होते। म्हणून अध्यक्ष महोदय, ह्यामध्ये आपण जी कारवाई केलेली आहे, आपण याच्यामध्ये 12 जणांना आपण जी अटक केली आहे, त्यामध्ये अजून एक कारवाई आपण ह्याच्यामध्ये मुंबईवरून भिवंडीवरनं देखील आपण एका व्यक्तीला अटक केली आहे जो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि दोघांना आपण अटक केलेली आहे, एक भिवंडीवरनं आहे आणि एक बँगलोरवरनं आहे। तर अध्यक्ष महोदय, आपण मुळात जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला देखील आपण ह्याच्यामध्ये अटक केलेली आहे। कॉन्ट्रॅक्ट ह्याच्यामध्ये संस्थेची चूक आहे असं म्हणता येणार नाही, परंतु अर्थातच काल काही दिवसांपूर्वी लक्षवेधी देखील बांगलादेशच्या बाबतीमध्ये जेव्हा सभागृहामध्ये आले होते त्यावेळी देखील मी म्हटलं होतं की आता आपण कॉन्ट्रॅक्टर्स असतील किंवा जे कोणी डेव्हलपर्स असतील, आपण त्यांच्याकडून हमीपत्र घेतोय की तुम्ही कॉन्ट्रॅक्टर्सना, लेबर्सना तुम्ही ठेवत असताना ते लेबर्स कुठून आलेले आहेत, एकतर त्यांनी कामगार बांधकाम मंडळाकडे त्यांनी त्याची माहिती कंपल्सरी देणेच आहे आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये देखील त्यांनी माहिती कंपल्सरी देणेच आहे। जर का अशी कोणी माहिती देत नसेल तर त्यांना देखील त्याच्यामध्ये त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल। तर ह्या बाबतीत देखील जर का संस्थेची जर का याच्यामध्ये कुठलीही चूक असेल तर नक्कीच आपण ती कारवाई करू, परंतु कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे एखादी चांगली संस्था बंद देखील होता कामा नये, ती देखील काळजी आपण नक्कीच तिथे घेतली पाहिजे। दुसरं आपण म्हटलेलं आहे की विमानतळानजीक जी आपल्याकडे माहिती आहे की तिथे देखील काही बांगलादेशी हे असू शकतात। अध्यक्ष महोदय, आपल्याला मी सांगू इच्छितो की आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण ज्या कारवाया केलेल्या आहेत सर्वात जास्त कारवाया मागील 2 वर्षामध्ये आपण केलेल्या आहेत आणि सगळ्या इन्फॉर्मेशन बेस्ड आहे। कारण शेवटी काही जे बांगलादेशी आपण पकडत आहोत त्यांच्याकडे आधार कार्ड देखील सापडत आहेत, काही बांगलादेशींकडे पासपोर्ट देखील सापडत आहेत, परंतु अजून एक माहिती मी देईन की हे आधार कार्ड किंवा पासपोर्ट ह्याच्यामध्ये एकही डॉक्युमेंट
हे महाराष्ट्रात बनत नाहीये, हे पश्चिम बंगालमध्ये बनवून येत आहेत, कर्नाटकमध्ये बनवून येत आहेत, आसाममध्ये बनवून येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठेही डॉक्युमेंट बनत नाही. परंतु शेवटी भारतीय जर का नागरिक म्हणून कोण येत असेल तर आपल्याला ते कळत नाही की हा बांगलादेशी आहे की हा पश्चिम बंगालचा आहे म्हणून. म्हणून आपल्याला जी शंका आहे ती जागा स्पेसिफिक आपण मला ती ठिकाणं द्या.